फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी विरोधकांच्या आरोपांना रणजितसिंह निंबाळकरांचं उत्तर, शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते, रामराजेंवर पलटवार, तर समर्थकांकडून निंबाळकरांना दुग्धाभिषेक। फलटणमधलं सुषमा अंधारेंचं आंदोलन स्थगित, रणजित निंबाळकरांसह 6 जणांच्या चौकशीची मागणी, तर काही काळ फलटण येथील स्टेशन समोर ठिय्या। फलटणमधील डॉक्टर महिलेला न्याय देण्यासाठी राज्यभरातल्या डॉक्टर संघटनांचं सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन, आज ओपीडीसह इतर सेवा बंद राहणार। महाराष्ट्राचा पप्पू ठरवण्यासाठी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चढाओढ, शेलारांनी न कळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरेंची टीका, उद्धव ठाकरेच पप्पूचे पप्पा असल्याचं दाखवलं, भाजपचा खोचक टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान, 28 याचिकांवर आज एकत्रित सुनावणी, मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग रचनांवर याचिका। काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक, दुपारी 3 वाजता टिळक भवनात बैठकीचं आयोजन, आगामी मनपा निवडणुकांबाबत चर्चा होणार। युती केल्यास कार्यकर्त्यांना लढता येत नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मोठं वक्तव्य। मुंबईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टामध्ये एन्काउंटर बनावट असल्याचं सांगत ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका, तर गुन्हे शाखा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार। मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, एक वेळ माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य। लाडक्या बहिणींना आजपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, मंत्री आदित्य तटकरेंची माहिती, तर 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन।